This is Akole, a hilly area dotted with tiny settlements in the Sahyadri of western Maharashtra. The same area that suffered the onslaught of untimely heavy rains last year that damaged the monsoon and the late winter harvest. This year, an extreme cold wave destroyed crops in their early stages of growth. Extreme cold in February, in the middle of the planting season here, is a climate variation never experienced before. Farmers believe that this happened literally overnight. त्याच रात्रीला पाणी दिलं, मग सकाळची पाहतो तो एकदम माझा भरपूर पडल्यासारखा झाला. त्या दिवसाला नाही काही समजलं बेमोग, दुसऱ्या दिवसाला बेमोग समजलं की जेव्हा पानं वाळले तेव्हा म्हणलं याच्यावर थंडीचा परिणाम झाला हिवाचा. मग थोडा अजून तो बारीकच राहिला. आता मोठा झाला असता ना म्हणजे त्याला खाली आराबिरा गेल्याच्या आणि जरा मजबूत झाला असता. जी पहिल्या पावसामध्ये जी पहिली आरी आपण म्हणतो ना त्या आलेल्या त्या शेंगा फक्त ह्या अशा झाल्या, बाकी या नंतर आलेल्या आहेत ना हे भरलेच नाहीत. तसं उत्पन्न जर आलं तर 200 रुपये किलो आहे वाल. खरंय. अंदाजा काहीच नाही ना. This situation is not only about a capricious climate, but also about the huge impact of such events on crop productivity. टबके राहतात बारीक झालं. आपल्या आधुनिकच्या मापाना 6 पायली 5 पायली असं एवढं होतं, पण ह्या वर्षी एवढं झालं असं बरोबर 2 पायल्या. हे पाहिजे हिरवं झालं आणि हे बारीक झालं. हे पाहिजे असं एकदम पिवळं हाडोळं असलं का त्याला म्हणा पिका आला असं होतं गेल्या वर्षी. ते समज हिरवं हे पाहिजे. फळ येणार आहे ते फळ नाही. दुसरे शेंग पापड्या दिसतात पण त्याच्यात दाणेच भरले नाहीत. काय करणार? उष्णता वाढली पाहिजे तर हवामान गार लोर येऊ राहिली. ते ठीक आहे. जिथे जास्तच पडलं ना तिथे फार कमी वाढ होईल. The cold wave did not have the same effect on all fields. In the same vicinity, some suffered while others remained intact, adding arbitrariness to unpredictability. अर्धच भाग होते रोग गेले आणि काही ठिकाणी रोग गेले नाही. थंडीमुळे झाले. ये केले के जो पत्ते आप देख रहे हैं ये पूरे एक ही रात में पूरी तरह से सूख गए. जे पूर्ण बाजायला पाहिजे होतं हे आंबे तर ते नाही आलेले आणि त्याच्यावर छोटे छोटे कीटक पण पडायला लागलेत. त्याला तेज असली तर मग पाना निळगार राहणार ना. आता पिवळी पडून गेली, ह्या बार सुद्धा काळा पडून गेला. मग हेच हवामानाचा फरक होतो ना. मग In the face of such unexpected events, what options are people left with? How do they think they will cope? आता नाही आम्हाला शेतच नाही काय गाण म्हणून घेतलेले भात शेत एवढा हे हरभरा. शेतकरी काय करणार आहे? काय रडत बसल? बाहेरच्या शिवाय पर्यायच नाही ना. कसा मतलब पडतो वर्षातून काही 15 दिवस 2-4 महिने जातो. 4 महिने धरायचे. आता नसलाच पीक झाला तर मग नको कुठेतरी काम धंदा करा. कारण घालत त्यांची लोक जेव्हा जाईल तेव्हा काम आहेतच. ह्या वर्षी तिकडे पाऊस कमी, तिकडे सुद्धा कांदा नाही आणला. नारंगावला सुद्धा काम भेटत नाही. बरेचसे लोक फिरून आले यावेळेस. जोडधंदा करायची म्हणजे बऱ्याच जणांची इच्छा, पण त्यासाठी भांडवल. नर्सरी केली होती ते आधी चांगली रोपं होती. ते रोपं एकदम जागेवरतीच जळून गेली. लोक इथून एक ट्रका भरून मार्केटला पाठवायची, स्वतः जाऊन संगमनेर कल्याण इकडे विक्री करायची. पण ह्या वर्षी आंबाच नाही, म्हणजे ज्या भांडवल तयार व्हायचं तो पण सोर्स कमी झालाय यावर्षी. म्हणजे आळू झाला, करवंद, आळवं, तोरणं म्हणजे असे जे फळं जंगलात भेटतात ते यावर्षी बरेचसे भेटत नाहीत. म्हणजे कमी होत खायलाच मिळणार नाही तर विक्रीचा प्रश्नच येत नाही यावर्षी. The economic impact is but one part. For farmers whose entire lives are structured around the cycle of seasons and crops, a hostile climate causes much bewilderment and emotional turmoil. बिये घेणं, त्याला लावणं करणं, खुरपणी खारपणी त्याची एवढं करून जर गेला तर मग आपल्या जीवाला काय वाटते. आता आम्हाला सांगता येणार नाही कशामुळे होते हे निसर्गाचं. ते आता ते कधी काय होईल कधी काय कोणाला सांगता येणार आहे. गमत होत मानव बदलला म्हणून निसर्ग बदलला. आपण त्याची तोड केली म्हणून तो आपल्यावर रागावलाय ना असं म्हणायचं.
What happens when a crop fails? A farmer's plans for the year die with it, and the resource stability of the entire community falls apart. This is the second consecutive year of climate variability in Akole, and the second year of a less than optimum crop because of climate erraticism. A few months after the cold wave, the area was hit by sudden hailstorms. What will it be next time? Ask clueless farmers and scientists alike. No one seems to know. Variability within variability makes the problem too complex for quick fixes and one-time solutions. Given the high vulnerability of farmers, building long-term resilience seems to be their only shield against such unknowns.